क्रशर प्लांट आणि क्रशर सप्लायरचा. ठीक आहे, आपण आता डेमो स्टार्ट करूया. इथे आलो. इथं मास्टर क्रिएशन, मास्टर आपण क्रिएट करू शकतो. परचेस, मटेरियल परचेस करू शकतो. सेल्स, मला इनवाईस मी बनवू शकतो. अकाउंटिंग, मी पेमेंटचे एंट्री वगैरे किंवा एक्सपेन्सेस असतात माझे ते मी ॲड करू शकतो. आता मी काय मटेरियल परचेस करणार असेल तर मी इथं परचेसला आलो आहे. आता इथं परचेसचा बिल नंबर टाकला. परचेस मी कॅश आणले का क्रेडिटवरती आणले, डेट कधी मटेरियल आणलं आहे, इथं मी सप्लायर नेम टाकला. आता आशीर्वाद क्रशर म्हणून माझा सप्लायर आहे. तो सप्लायर नाही आहे याच्यामध्ये क्रिएट, तर मी जागेवरती इथं ॲड करू शकतो. इथे मी सप्लायर क्रिएट करायला ऑप्शन आहे धामणी. इथे मी सप्लायर माझा क्रिएट झाला. ठीक आहे. आता मी इथं आशीर्वाद नेक्स्ट टाइमला टाकलं तर सर्च होऊन येतो आहे. तर मला आशीर्वादचं जे काही बिल आहे मी ते अपलोड करून ठेवू शकतो. मी क्रश सँड कशात आणले, मटेरियल कशात आणले तर बिल नंबर इथे टाकतो आहे. मटेरियल काय आणलं मी, क्रश सँड आणलं. क्रश सँड किती आणलं, 5 ब्रास आणलं. रेट काय लावला, 2250 रेट लावला. असं माझं बिल झालं 11,250. हे मी बिल इथं ॲड केलं. बिल माझं सेव्ह झाले. आता मला लेजरला जाऊन चेक करायचं आहे. इथं लेजरला आलो की मला आशीर्वाद क्रशरचा किती पेमेंट ड्यू आहे. आता मी इथं चेक आशीर्वाद क्रशर नाव टाकलं, सर्च केलं. इथे मला दिसतंय हां आशीर्वाद क्रशरचा. ह्या गाडीमध्ये मी मटेरियल आणलं, काय आणलं, क्रशर आणलं आहे. किती, 5 ब्रास आणला आहे, 2250, 11,250 बाकी. आता मी पेमेंट देतो आहे. मग इथे पेमेंटवरती क्लिक करायचं. किती पेमेंट पाठवते त्यांना, सपोज 10,000 रुपये दिले. इथे नॅरेशन टाकायचं. पुन्हा का दिले, मी अकाउंटंट का दिले, अकाउंट डिपार्टमेंटला दिले. मी इथं ॲड केलं आहे आणि सेव्ह केलं आहे. आता मी कॅन्सल, हे माझं रिसिप्ट निघालं वाउचरची. आता मला चेक करायचं आहे. इथं आशीर्वाद क्रशर नाव टाकलं. इथं मी चेक करतो आहे. हां, पेमेंट पेड बाय अकाउंट डिपार्टमेंट 1250 रुपये रिमेनिंग राहिले. ठीक आहे. आता मला सेम सेलचं एंट्री मारायची असेल तर सेलला आलो आहे मी. इथं चलन बनवायला इथं मी आलो आहे. इथं नाव टाकलं. मग कोण आहे, माझा कस्टमर क्रिएट करायचा असेल तर मला इथं प्रमोद सईद हा कस्टमर आहे. सर्च नाही झाला पण इथं मी डायरेक्टली ॲड करू शकतो. मंच, इथं मोबाईल नंबर टाकायचा, कोणता ड्रायव्हर आहे, कोणत्या गाडीत मटेरियल घेऊन गेला आहे. ठीक आहे. आणि कोणत्या साईटला घेऊन मटेरियल घेऊन गेला आहे. माझं खेडची साईट असेल तर खेडच्या साईटला मटेरियल घेऊन गेलं आहे. ओके. ह्या सिस्टममध्ये तुम्ही डायरेक्टली ह्या सॉफ्टवेअरमधून ई-वे बिल पण जनरेट करून ठेवू शकता. आता मी इथं आलो. मी क्रश सँड मटेरियल घेऊन चाललो आहे. किती, 3 ब्रास. रेट काय लावायचा आहे, 3100 रुपये रेट लावला असेल. पण कस्टमरचं बिल आले 9,300. मला कस्टमरला 9,000 रुपयेच लावायचे असेल तर मी तर डायरेक्टली टोटलमध्ये 9,000 रुपये रेट लावू शकतो. ठीक आहे. हे 9,000 रुपये दिसत आहेत मला. त्याने काय ॲडव्हान्स दिला असेल. ठीक आहे, ॲडव्हान्स पाठवला असेल. 2,000 ॲडव्हान्स पाठवलं आहे, 7,000 रिमेनिंग. हे बिल मी इथं सेव्ह करतो आहे. हे चलन माझं जनरेट झालं आहे. ठीक आहे. आता अशा चलनच्या आपण मल्टिपल कॉपीज बनवलेत. एक कोणाला, एक ड्रायव्हर एक ऑफिसमध्ये आणि एक कस्टमर म्हणजे ड्रायव्हर काय करणार, कस्टमरची साईन वगैरे घेऊन येणार रिटर्नमध्ये. आता मी ह्या बॅक आलो आहे. आता मला लेजरला जाऊन चेक करायचं आहे की मला एखाद्या कस्टमरचं, जसं प्रमोद माझा कस्टमर आहे, त्याचे किती माझे आउटस्टँडिंग ड्यू आहे. सर्च केल्यानंतर मला ते शो झाले. हां, मी बिल मारले. चलन नंबर, गाडी नंबर, कोणत्या साईडला माल खाली केला आहे, किती काय खाली केलं आहे, किती ब्रास खाली केला आहे, रेट काय लावला आहे, किती अमाऊंट, किती ॲडव्हान्स दिला आहे, 2,000, 7,000 रिमेनिंग. आता जर तो पेमेंट देत असेल तर रिसिप्टवरती जायचं. किती देतो आहे, 5,000 रुपये रिमेनिंग, 5,000 रुपये देतो आहे. कोणी दिलं तर सेल्फ, म्हणजे त्यांनी स्वतः जर पेमेंट दिलं असेल जे रिझन टाकायचं. आणि राहिलेलं पेमेंट कधी देणार आहे, 10 दिवसांनी देणार आहे. नंबर ऑफ डेज म्हणजे तो 10 दिवसाचा आपण रिमाइंडर सेट करतो आहे. आता रिसिप्ट तयार झाली. प्रमोद साईड मी सर्च करतो आहे. इथे चेक केल्यानंतर हे दिसतंय मला किती बाकी राहिले, अजून 2,000. मला स्टेटमेंट किंवा पैसे जमा झाल्याचा SMS पाठवायचा असेल तर इथून आपण पाठवू शकतो. ठीक आहे. हे झालं सेलचं पाहिलं. अकाउंटिंगचं आपण लेजर वगैरे पाहू शकतो. आता मला जो चेक करायचा आहे, जे क्रशर हिशोब रिपोर्ट किंवा डिझेलची एंट्री असेल किंवा माझा खर्च असेल तर खर्चाच्या एंट्र्या पण मी याच्यामधून ॲड करून ठेवू शकतो. म्हणजे माझ्या गाडीला मी किती डिझेल टाकलं किंवा गाडीला काय खर्च झाला, टायर टाकला किंवा माझं जे काय एक्सपेन्स, ऑदर जे एक्सपेन्सेस असणार आहे
ते सगळं मी याच्यामध्ये ॲड करून ठेवू शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आलं, मला इथे ॲड अकाउंटला आलो, टायरवरती माझा खर्च झाला असेल, टायरचा मला एक्सपेन्सेस ॲड करायचा आहे, तर मी एक्सपेन्सेस इथून ॲड करून ठेवू शकतो. टायर माझा किंवा डिझेल असेल, डिझेल म्हणजे एक्सपेन्सेस मी ॲड करतो आहे. ठीक आहे. इथे सेव्ह केला, माझा टायर हा एक्सपेन्सेस माझा ॲड झाला आहे. आता मी अकाउंटिंगमध्ये लेजरला गेलो आहे, इथं मी टायर टाकला आहे. आता टायरवरती मला खर्च टाकायचा आहे. इथं पेमेंटवरती आलं, इथं मी किती केला, जसं सपोज 12,000 रुपये दिले, कोणत्या गाडीसाठी दिले, इथं नरेशन मी टाकू शकतो, टायर चेंज. ठीक आहे. इथं सेव्ह केला, म्हणजे माझा हा काय आला, खर्च झाला. मला असा मी कितीही खर्च टाकू शकतो, म्हणजे पेमेंट पेड की टायर चेंज केला याच्यासाठी, असा मला एक्सपेन्सेस इथून मी ॲड करून ठेवू शकतो. आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये हिशोब रिपोर्ट पाहायचा आहे. इथं हिशोब रिपोर्टला आल्यानंतर मला पूर्ण हिशोब दिसतो की आज माझ्या 2 ट्रिपा झाल्या, किती ब्रास गेलं, माझं 4 ब्रास गेलं, टोटल ब्रास 4 ब्रास, मग गाडी नंबर काय होता, रेट काय दिला त्याला, त्याने कॅश किती दिली, मग उधार किती गेली, 7,000, म्हणजे आज दिवसभरामध्ये 9,100 उधार गेली, कॅश किती जमा झाली, 2,000 कॅश जमा झाली माझी. सेम माझं इथे खाली आज किती कॅश जमा झाली, 7,000 ही कॅश जमा झाली. त्याच्यानंतर पेमेंट पेड किती झाली, आज 22,000 रुपये पेमेंट दिले आज. मग कुणाला दिले, आशीर्वाद क्रशरला दिलेत, किती अकाउंट डिपार्टमेंटला आपण पैसे देऊन टाकलेत. नंतर टायरवाल्याला कायसाठी दिले, 12,000 कशासाठी दिले, ह्या गाडीच्या टायर चेंज करण्यासाठी. हा माझा खर्च झाला. आणि हे क्रेडिट एक्सपेन्समध्ये काय, आज मी काय काय मटेरियल आणले, म्हणजे क्रश सँड थोडक्यात, आज 32,750चं मटेरियल आणलं, मग पॉवर क्रशरकडून मटेरियल आणले, भरण्यातून आणलेत, आशीर्वादकडून आणलेत. हा माझा पूर्ण डेली रिपोर्ट इथून मला टोटल हायलाईट होतो. म्हणजे एक्सपेन्स दिसतात, पेमेंट, गाडीच्या ट्रिपा दिसतात, पेमेंट आलं किती, गेलं किती, इथं आउटस्टँडिंगचा येस केला, माझे किती आउटस्टँडिंग आहे मला हे पण इथून हायलाईट होतं. माझे किती आउटस्टँडिंग आहे, कोणाचे किती आहे हे पण मला इथे दिसतं. आता प्रमोद साईजची मला दिसते 2,000 बाकी, म्हणजे मला इथून दिसतं की बाबा 12,250 ही माझी उधारी आहे अजून. ठीक आहे. तुम्हाला डेमो कसा वाटला, डेमोबद्दल काही डाऊट असेल किंवा जर आमचं सॉफ्टवेअर तुम्हाला लाईव्ह डेमो पाहायचा असेल किंवा सॉफ्टवेअर परचेस करायचं असेल, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ह्या नंबरवरती. थँक्यू. धन्यवाद.